तर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावर सुनील तटकरे यांनी दिली। पक्ष आणि पवार कुटुंबियांच्या वतीनं आभार, शरद पवार, सुप्रिया सुळेंचे सुद्धा आभार मानतो अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। शेवट गोड तर सर्वच गोड असंही तटकरे पुढे म्हणाले। आमचा खरगेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होता, कुणाला श्रेय घ्यायचं आहे ते घेऊ द्या। तटकरेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा चिमटा काढला आहे। तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। सुनेत्रा पवार यांना बिनविरोध सगळा पाठिंबा मिळतो आहे का याकडे लक्ष लागलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेसनं आज माघार घेतली आणि त्यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा पैचं घोषित केलं, त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले आणि गणित स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयच होतं। पण का, कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय, मला माहिती असं काही कारण नाही। जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काय संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही। मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला। केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, वहिनींनी सुद्धा फोन केले होते, पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल, त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल। म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का, ते चूक आहे। कोणाला त्यांची शिष्टाईक आम्ही आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घेऊ द्या, आम्हाला कोणाला श्रेय द्यायला काय कमीपणा वाटण्याचं काय कारण नाही। प्रत्येकजण आपापल्या परीने प्रत्येकजण अनेक घटनांचं आणि गोष्टींचं स्कोअर करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी करू द्या।